नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की गॅस सबसिडीचं नाही तर तुमचा गॅस बुकिंग करणं, तुमच्या गॅस वितरण या दोन्ही गोष्टी बंद होणार आहे. म्हणजेच की आता तुमची KYC पूर्ण केली नाही, ज्या राज्यांचे लाभार्थी म्हणजेच की पूर्ण KYC झालेली नाही, अशा लाभार्थ्यांचं गॅसच बुकिंग करणं बंद करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना KYC करण्यासाठी सांगितलं जात आहे व KYC झालेली नाही अशा लाभार्थ्यांचं गॅस बुकिंग आता गॅस वितरण ऑलरेडी अटकाव करण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता शेवटची तारीख ही 30 जून 2026 देण्यात आलेली आहे. म्हणजेच की या तारखेनंतर मोठ्या प्रमाणात मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता शेवटची संधी म्हणून 30 जून 2026 पर्यंत सर्वच कंपन्या सर्वच लाभार्थ्यांना KYC करण्यासाठीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत जे काही लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना जर 30 जून 2026 पर्यंत KYC झाली नाही तर त्यांना दिलं जाणारं गॅस अनुदान हे देखील बंद केलं जाणार आहे. अर्थातच तुमच्या गॅसची सबसिडी असेल किंवा नवीन गॅस बुकिंग करणं असेल किंवा त्या गॅसचं वितरण असेल, या सर्व बाबींसाठी तुम्हाला KYC करणं गरजेचं बंधनकारक आहे. व शेवटची तारीख आता 30 जून 2026 देण्यात आलेली आहे. आता KYC जर केली नाही तर तुम्हाला गॅसचं बुकिंग करता येणार नाही. गॅस बुकिंगला तुम्हाला सर्वप्रथम KYC करायला सांगितलं जात आहे. KYC अगदी सहज सोप्या पद्धतीने घर बसल्या आपण 5 मिनिटात करू शकणार आहोत. म्हणजेच की लाभार्थ्यांच्या माध्यमातून अद्यापही KYC करण्यात आलेली नाही. KYC लवकरात लवकर तुम्ही घर बसल्या मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो बघू शकता व आपण घर बसल्या आपली KYC करू शकता. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.